थोडा आवाज वाढवा ना दादा, तबल्याचं वगैरे सगळंच माझं पण. ठीक आहे बुवा, तुम्ही काय बोलला नाहीत, पण तरी सुद्धा गजर म्हटल्यानंतर मनोरंजन हा विषय आलाच आणि त्यातनं प्रबोधन राहता राहिला विषय अध्यात्म. तर ज्याला आपला आत्मा समजला अधिक आत्म त्यानेच अध्यात्म सांगावं. तुमका तुमचा आत्म कळालो, माझा आत्मा अजून ट्रेन मध्ये फिरता काय म्हणजे करंगळीवरती पर्वत उचलला बुवा. खरोखर तो श्रीकृष्ण. मी फक्त शेजारणीचा सांगले तर तुम्ही काय बोललास, आपल्या बायकोवर असं प्रेम करा की शेजारी म्हणा खोया की घो गावा खोय तो असो ना. तरी पण शेजारी नेली की नाही, शेजारी नाही आपल्या आयुष्यात महत्व नाही, लक्षात घ्या बुवा. बरोबर की ना. शेजारी होई समजा उद्या अडचण असात तर चाय होई तर आणून कोण देणार, आपल्या काय करू घेत नसत तो घ्या लिहून. आणि ह्या कोण माणूस सांगता शेजारणीकडे बघायचं नाही, मी करून करून भागलास नाही. आता देवपूजक लागत माका शिकवतास. ते चष्मे उगाच लागले नाही, नाक्यावर उभे राहतास ओरोसच्या फाट्यावर. नाव काय ह्या माणसाचा, गुंड्या. आमची वहिनी सुद्धा हाक मारताना हो ए गुंड्या चल भूते. तो लहान पोरगो सुद्धा हाक मारता हे गुंड्या. माका मारीत कोण हाक ए समऱ्या म्हणून अनपाट सोडून टाकीन. आपलं नाव समीर उडवूकच घेतोय. आणि काय करू, पैसे मात्र आज लय कमवलेल्या माणसं आला रे.